बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नस्सलाता कानत अलल मुअमिनीना किताबम मौक़ूता। अल्लाहच्या नावानं सुरुवात करतो, जो मोठा दयावान व कृपावान आहे. आज ईद उल फित्र, ईदचा दिवस. आपल्या सर्वांना ईदच्या खूप खूप सदिच्छा. आज कसं सगळीकडं चैतन्य पसरलेलं आहे ना, सगळीकडे आनंद कसा असा ओसंडून वाहतो ने. हाच आनंद द्विगुणित होऊ शकतो जेव्हा आपल्याला माहीत होईल की हे ईद उल फित्र काय आहे, याच्यामधला हा जो फित्र आहे तो काय आहे, रमजान काय आहे, रोजा काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, आणि त्याच्या संबंधी सगळी माहिती जेव्हा आपल्याला माहीत होईल तेव्हा खरंच खऱ्या अर्थानं आपली ईद सार्थकी लागेल. याच माहितीसाठी, हीच माहिती दर्शकापर्यंत पोहोचवण्याकरिता आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे मुंबईचेच इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर याच्या मराठी विभागाचे जे प्रभारी आहेत डॉक्टर परवेज मांडवीवाला, आणि तसेच जमात इस्लामी हिंदच्या ज्या मुंबईच्या महिला शाखेच्या सचिवा डॉक्टर फरीदा अख्तर यांना देखील आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आपल्या दोन्ही पाहुण्यांचं जे आहे ते खूप खूप स्वागत आमच्या या स्टुडिओमध्ये. मला माझा पहिला प्रश्न डॉक्टर परवेज तुमच्याशी आहे की आम्हाला, आमच्या दर्शकांना तुम्ही हे सांगा की हे जे ईद उल फित्र आहे ते नेमकं काय असतं? ईदचा अर्थ असतो उत्सव किंवा सण, फेस्टिवल, आणि याला रमजान ईद देखील म्हटलं जातं. कारण की रमजानचा जो महिना आहे इस्लामिक कॅलेंडरचा, तो जेव्हा संपतो त्यानंतर ही ईद येते, तर म्हणून त्याला रमजान ईद असं म्हटलं जातं. आणि जर तुम्ही सांगितलं त्याचं जे मूळ शब्द आहे ते ईद उल फित्र आहे. फित्र एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ असतो उघडणं. आता बघा, फित्र तर तुम्ही इफ्तार पण ऐकलं असेल, फित्रा पण ऐकलं असेल, हे एकाच शब्दाची रूप आहेत. जेव्हा उपवास ठेवला जातो रमजानमध्ये, तर तुम्ही ऐकलं असेल की रोजा खोलना असं म्हटलं जातं, म्हणजे उपवास उघडलं जातं, तर त्याला इफ्तार म्हणतात. की रोजा उघडणं उपवास, तर ते इफ्तार. तर जेव्हा रोजा संपन्न होतो तर त्याला आम्ही काय म्हणतो, इफ्तार झालं, उघडणं झालं. तसेच ते सगळे जे रोजे आहेत 30 रोजे रमजानचे, हे जेव्हा संपन्न होतात तर त्याला जे उघडणं म्हणजे त्याला फित्र, ईद उल फित्र म्हटलं जातं. अजून एक शब्द आहे याच्याच रूपाचा, त्याला आम्ही सदके फित्र म्हणतो. सदके फित्र काय आहे की रमजानमध्ये जे आम्ही उपवास ठेवलेत त्यात काही भूलचुकी झाली असली तर त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही गोरगरिबांना काहीतरी दान देतो. तर ते पैशाच्या रूपात पण होऊ शकतो, काही कडधान्य पण होऊ शकतो, आणि वेगवेगळ्या लोकांनी पण देऊ शकतात, आणि एक जमाव होऊन त्याला ग्रुपच्या शकलमध्ये पण देऊ शकतात. त्याचं एक उद्देश तर हेच आहे की भूलचूक काही झाली असेल तर त्याचं भरपाई होईल. दुसरं एक खूप महत्त्वाचा उद्देश हे पण आहे की आता आम्ही जसं ईदमध्ये शुरकुमा घेतो आहे, चांगले कपडे आम्ही नेसलेत, पण समाजात अशी पण काही लोकं आहेत, आणि बरीच लोकं आहेत ज्यांना ही संधी मिळत नाही, जी गोरगरीब आहेत, तर त्यांची पण ईद चांगल्या प्रकारे ते म्हणजे त्यांना पण संधी मिळायला हवी की त्यांनी पण ईद चांगली साजरा करावी. त्यासाठी तो सदका ईदच्या 2-3 दिवस आधी दिला जातो. तर हे आहे सदके फित्र, आणि ते इफ्तार, आणि ते ईद उल फित्र जे तुम्ही विचारलं, तर त्याचा असे उत्सव आहे. खूप खूप धन्यवाद, तुमचं खूप सुंदर माहिती सांगितली डॉक्टर परवेज. हा जो रमजानचा महिना आहे, खरं म्हणजे तो अरबी कॅलेंडरमधल्या 9व्या क्रमांकाचा महिना आहे. जसं इंग्लिश कॅलेंडर असतात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, तसं ते रमजान अरबी कॅलेंडरमध्ये असतात की रजब, शाबान, रमजान. मग हा एक महिन्यासारखा महिना. तर डॉक्टर फरीदा अख्तर, तुम्हाला माझा हा प्रश्न आहे की मग असं रमजानमध्ये नेमकं काय घडलं की त्याला इतकं मांगल्य प्राप्त झालं, त्याला इतकं महत्त्व प्राप्त झालं, म्हणजे असं रमजानचं एवढं महत्त्व काय आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. खरं म्हणताय तुम्ही. रमजानच्या महत्त्वाला आपण फक्त मुस्लिम बंधू नाही, मुस्लिमेतर बांधव पण त्याचं माहीत आहे त्यांना की रमजानला काहीतरी स्पष्ट, म्हणजे हे लोक रोजे धरतात, पण सगळ्यांनाच हे माहीत नाही आहे की त्याला एवढं महत्त्व का झालं आहे.
तर आपल्याला हे कळतं कुराणामधून की अल्लाह सुब्हान ताला म्हणत आहे की रमजान जो महिना आहे त्यामध्ये कुराण अवतरित झालं आहे आणि ते कुराण सर्व मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे आणि स्पष्टीकरण आहे आणि क्रायटेरिया बिटवीन राईट अँड रॉंग आहे. मग हे कुराण अवतरित कोणावर झाले? प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर. हे प्रेषित शेवटचे प्रेषित होते. ह्याच्या आधी पण खूप प्रेषित आले, 1,24,000 प्रेषित आले, त्यांच्यावर पण ग्रंथ अवतरणे गेलेले, पण ते सुरक्षित राहिले नाही. म्हणून आता शेवटचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याच्यावर कुराण अवतरणी झाले आणि ते अवतरणाची सुरुवात झाली आहे रमजान महिन्यात आणि त्याचे अल्लाह तालाचे आभार म्हणून आम्ही त्यामध्ये रोजे धरतो आणि हेच कारण आहे की रमजानला महत्त्व जास्त झालं आहे. कारण आम्ही रमजान महिन्याला कुराणची सालगिरा किंवा वाढदिवस असा साजरा करतो आणि ते आभारी होण्यासाठी आम्ही त्यामध्ये रोजे धरतो, असंच आहे ते. म्हणजे रमजान हा एक प्रकारे कुराणाचा वर्धापन दिवस किंवा मास आपण मानू शकतो, ॲनिव्हर्सरी याला म्हणतो. आणि फार चांगली माहिती तुम्ही सांगितली की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे काही इस्लामचे संस्थापक नाही आहेत, ते काही पहिले प्रेषित नाही आहेत, तर जवळपास 1,24,000 प्रेषित येऊन गेले त्यांच्या अगोदर आणि ते शेवटचे प्रेषित आहेत. आणि हाच रमजान जेव्हा संपतो तेव्हा ईद येते ही आजची. तर या ईदच्या दिवशी काय काय सोपस्कार असतात ते थोडी माहिती सांगा डॉक्टर परवेज मांडवीवाला. जसं डॉक्टर फरीदा यांनी सांगितलं की रमजानमध्ये ईद कुराणची ॲनिव्हर्सरी आहे. तर ईश्वरांनी आम्हाला कुराण दिलं आणि 30 दिवस उपवास ठेवण्याची संधी दिली, तर आम्ही काय करतो? त्याचा आभार व्यक्त करतो ईश्वराचं. तर अल्लाचा आभार व्यक्त करण्यासाठी सकाळी, ईदच्या दिवशी सकाळी एक विशेष नमाज असते, ईद उल फित्रची नमाज, आभार व्यक्त करण्यासाठी. तर त्या नमाजसाठी आम्ही जातो. तर सकाळी आंघोळ घेऊन, चांगले कपडे नेसून, आता ते नवीन कपडे असले तरी चांगलं आणि नवीन कपडे नसले तरी जे चांगला कपडा असेल आमच्याकडे ते घालून, इतर लावून, खुशबू लावून आम्ही नमाजसाठी जातो. आणि मग नमाजमध्ये सगळ्यांची भेट घेतो. नमाजच्या नंतर नमाजमध्ये प्रवचन पण होतो की आम्हाला काय करावं समाजात, आम्ही जे रोजे ठेवले त्याचा उद्देश काय, ते सगळ्या गोष्टी. मग घरी येऊन आपल्या मित्रांना, नातेवाईकांना त्यांना भेटतो, त्यांची भेट घेतो. आणि जसं ते आमच्याकडे शिरकुमा ठेवलं त्याचा शिरकुमा, त्याचा आनंद घेतो. खाण्याचे जे पदार्थ असतात त्यांचा आनंद घेतो आणि खूप सरळपणे, साधारणपणे ती ईद संपते. त्यात कोणता काही असं फटाकी फोडणं किंवा खूप जास्त शोरगुल करणं असं काहीच नसतं. ईद नाचणं, धांगडधिंगा वगैरे काही नसतं, तसं काहीच नसतं. फक्त एक दुसऱ्यांची भेट घेऊन, लिहिलं ईद मुबारक, तसंच आम्ही एक दुसऱ्यांना भेट घेऊन ईद मुबारक असं शुभेच्छा देतो एकमेकांना. आता आपण एक विश्रांती घेऊया, परंतु तुम्ही कुठं जाऊ नका. आम्ही परत येतोय या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे ईद मुबारक. इन्नस्सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता. परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आपण चर्चा करतोय या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे ईद मुबारक. चांगलं आता वातावरण असतं आणि शिरखुर्मा देखील समोर ठेवलेला आहे. तर आपणही दर्शकही सगळे शिरखुर्माचा आस्वाद घेत असाल स्वतःच्या घरी किंवा किमान मित्रांच्या घरी. तर या एक म्हणजे या शिरखुर्माच्या मेजवानीसोबतच आमच्या दर्शकांना जी आहे ती वैचारिक मेजवानी देखील आज सह्याद्री दूरदर्शन चॅनलतर्फे आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत या ईद मुबारक कार्यक्रमाच्या निमित्तानं. माझा असा एक प्रश्न आहे डॉक्टर फरीदा अख्तर तुम्हाला, की या रमजान महिन्यामध्ये जो रोजा ठेवला जातो, जो उपवास ठेवला जातो, त्याचा उद्देश काय आहे? कुराण म्हणतो की कुतिबा अलैकुम सियाम, तुमच्यावर रोजे कंपल्सरी केले गेले. तसे त्याच्या आधीच्या लोकांवर पण रोजे कंपल्सरी. आपल्याला माहिती आहे की आपल्या इथे पण भारतात पण खूप लोक उपवास धरतात, तसेच ते उपवास धरले जातात. पण त्याचं कारण काय सांगतो कुराणमध्ये, की तुम्ही ईश परायण व्हाल, म्हणजे तुम्ही गॉड कॉन्शियस व्हाल. तुमच्या आतले बिमाऱ्या, तुमच्या आतले त्रास ते जे आहे ना ते दूर होतील. दुर्गुण हां. आता आणि हे कंटिन्युअसली एक दिवस नाही किंवा 2 दिवस नाही, पूर्ण 30 दिवस हे पूर्ण आपल्याला त्यामधून गुजारले जातं आणि त्यानंतर आपल्याला संस्कार होतात आणि आपण जे आहे ना फक्त खाण्यापिण्याशी दूर राहत नाही, बल्कि रोजा
डोळ्यांचा पण असतो, कानाचा पण असतो, अच्छा. हातांचा पण असतो, रोजा आणि पायांचा पण असतो. म्हणजे आपण वाईट बोलणे, वाईट वागणे, तो दुसऱ्यांना त्रास देणे ह्याच्यापासून दूर असतो. आणि हीच संधी आपण पुढच्या येणाऱ्या 11 महिन्यामध्ये आपल्यामध्ये निर्माण होते. आणि ही एक ईश प्रयाण होण्याचा एक संधी आहे. आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांना त्रास देत नाही किंवा स्वतःला आपण ईश्वरच्या नजदीक करून टाकतो. म्हणजे ईश्वर त्याचं सान्निध्य प्राप्त होतं. प्राप्त होतो. आणि आमचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात की ज्यांनी रोजे धरून खोटं बोलणं किंवा खोटं वागणं सोडलं नाही, त्याच्या उपाशी राहण्यासाठी आम्हाला काही गरज नाही आहे. म्हणजे ही फक्त पोटाचा रोजा धरून आपण समजतो की आम्ही उपास धरले असं नाही आहे. म्हणजे पूर्ण आपल्या माणसाचा, पूर्ण आपल्या अवयवांचा पण रोजा असतो. आणि आपल्या मनातली बिमारी पण याने दूर होतो. म्हणजे आपण कोणाला हेटरेट करत नाही, कोणाला आपल्यामध्ये मानवची सहानुभूती पण निर्माण होतो. रोजा धरलं की आपल्याला हे कळतं की तो पण भूका आहे, त्याला पण कसं वाटतं, तो तहान लागली की कसं वाटतं, गरिबांना भेटत नाही, अन्न भेटत नाही, त्यांना कसं वाटतं, म्हणून त्यांची जाणीव होते आणि आपल्याला सहानुभूती त्यांच्यावर निर्माण होतो. ह्याच्यासाठी ह्याच रोजाचा उद्देश आहे. खूप महत्त्वाची माहिती सांगितली डॉक्टर फरीदा अख्तर यांनी की खरंच म्हणजे रोजा हा फक्त पोटाचा नसतो, खाण्यापिण्याचा नसतो, तर तो पूर्ण अवयवांचा असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर या सर्व षडविकारांपासून दूर ठेवणारा हा रोजा आहे. की एकांतामध्ये कोणी बघत नसेल म्हणून काय झालं, रोजाचे मी नियम भंग करणार नाही, तो सृष्टीकर्ता मला बघतोय आणि तो शिक्षा करेल लौकिक किंवा पारलौकिक जीवनामध्ये. ही ईश्वरायणता उत्पन्न करणं या रोजाचा उद्देश आहे. खूप खूप धन्यवाद, फार चांगली माहिती सांगितली तुम्ही. आता रोजे ठेवल्यानंतर जेव्हा त्याचे आभार व्यक्त करण्याकरिता जसं तुम्ही सांगितलं की ईद असते आणि ती ईद जी आहे ती ईदगावर जाऊन नमाज पढून साजरी केली जाते आणि एक विशेष सोपस्कार असतो त्याचा. तर हा जो ईदगाह असतो म्हणजे गावामध्ये, आता मुंबईमध्ये तर आता ते दिसत नाही ते दृश्य, परंतु आम्ही गावामध्ये जेव्हा जायचो तेव्हा ते सगळे लोक असे रांगेत नमाज पडतात, हजारो लोक खांद्याला खांदा लावून ते नमाज पडतात. फार ते जर दुरून बिल्डिंगवरून जर बघितलं, त्यावेळेस ड्रोन कॅमेरे किंवा हे तर नव्हते आमच्या लहानपणी, तर ते फार विहंगम दृश्य दिसायचं ते सगळं. तर तो ईदगाह काय प्रकार असतो? ईदगाह एक मोकळा मैदान असतो आणि तुम्ही पाहिली असेल की एक पांढरी भिंत असते त्याच्या एका किनारी. तर ते फक्त खूणसाठी आहे, एक चिन्ह आहे की इथून आमची ईदगाह सुरुवात झाली म्हणून. तर मुंबईमध्ये जसं तुम्ही सांगितलं इथं तर इतकी गर्दी आहे गचोगच्च, म्हणून ईदची नमाज देखील मस्जिदेत अदा केली जाते. पण गावोगावी म्हणजे लहान शहरात जिथं संधी असेल, मोकळा मैदान असेल, तिथं सगळी लोक तिथं येऊन ईदची नमाज अदा करतात. आणि जे भिंत मी सांगितलं त्या भिंत एक मस्जिदेची जशी भिंत असते तशी ती एक नॉर्मल भिंत आहे. त्याची दिशा मक्काकडे असते. मक्कामध्ये जे काबा आहे तर सगळी लोक जितकी मुसलमान आहेत पूर्ण विश्वभरात ते मक्काला काबाच त्याचं केंद्र म्हणून त्या दिशात नमाज अदा करतात, त्या दिशेने रुख करून नमाज, रुख करून. तर त्यासाठी ती भिंत लावली जाते. त्यानंतर भिंतचं काही हे नाही, भिंतीची कोणी पूजा करत नाही, भिंतीची कोणी पूजा करत नाही, काबाची कोणी पूजा करत नाही. त्याच्यावर पाय ठेवून त्याची रंगरंगोट देखील केली जातो. मला भिंत तर काहीच नाही, भिंत जर आम्हीच बनवली, काबा देखील त्याची कोणी पूजा करत नाही, त्याच्यावर पण उभे राहून साफसफाई करतात, केली जाते. हो ना. आणि तो दृश्य पाहण्यासारखा आहे. मी आमच्या दर्शकांना पण विनंती करतो, आग्रह करतो की नेक्स्ट जी ईद असेल, आता ईद उल अझा येणार आहे 2-3 महिन्यात, तर तुम्ही नक्की जा एका ईदगाहमध्ये आणि तुम्ही पहा, आपल्या स्वतःहून पहा की कशी लोक कांद्याला कांद्या मिळून नमाज अदा करतात. आणि त्यात मोठा लहान, श्रीमंत गरीब त्याचा काहीच फरक नसतो. आणि ते एक इस्लामिक समताचा जे मेसेज आहे तो आम्हाला दिसून येतो. आणि फक्त मुसलमानांचाच नाही तर बाहेर जितकी लोक असतात, मुस्लिमेतर जी लोक आहेत ज्यांनी दुकानं लावली असली किंवा पोलीस अधिकारी असतात, ऑफिसर्स असतात, काही समाजसेवक असतात, मुस्लिमेतर नॉन मुस्लिम जी असतात, त्यांच्याशी पण भेट घेऊन त्यांना गुलाब देऊन त्यांच्याशी ईद मुबारक, एक इतकं चांगलं एक रोमांचक एक दृश्य असतो. तर आमच्या दर्शकांना पण माझी एक विनंती आहे की नेक्स्ट ईदमध्ये तुम्ही नक्की एका ईदगाहला व्हिजिट करा आणि तो पाहण्यासारखा दृश्य स्वतः आपल्या डोळ्यांनी पहा. खरंच जातीय सलोखा निर्माण करणारी आणि अतिशय जे आहे ते म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये जे स्नेह भावना, प्रेम भावना निर्माण करणारी खरंच ही समतेची ईद आहे.
लोक खांद्याला खांदा लावून श्रीमंत गरीब आणि वेगवेगळ्या रंगाचे वर्णाचे लोक तिथं नमाज पडतात आणि खरंच समता प्रस्थापित होते. खरंच पूर्ण रमजान महिना समतेचा महिना आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की मसावात का महिना म्हणजे समतेचा महिना आहे हा रमजान. या रमजान महिन्यामध्येच डॉक्टर फरीदा अख्तर एक शेवटचा जो शुक्रवार असतो या रमजानचा, तर मी वाचलंय बऱ्याच ठिकाणी की जुमतुल विदा किंवा यौमुल कुद्स म्हटलेलं आहे त्या शुक्रवारला. त्याचं फार महत्त्व असतं रमजानचा जो शेवटचा शुक्रवार आहे. तर तो काय प्रकार असतो तो यौमुल कुद्स किंवा जो काही म्हटलं जातो त्याविषयी थोडीच माहिती द्या आम्हाला. फलस्तीनमध्ये मस्जिद अक्सा आहे, ती पहिल्यांदाच बनवली गेली सुलेमान अलैहिस्सलामच्या जमान्यात. ते एक प्रेषित होते आणि प्रेषित सुलेमान यांच्या प्रेषित सुलेमान यांनी बनवली आणि ते डायरेक्शन होतं की तिथे तोंड करून आपण नमाज पढायची. नमाज आज जो काबागृहाकडे तोंड करत होते तर तेव्हा मस्जिद अक्साकडे तोंड करून नमाज पडत होते. पण त्याच्यानंतर खूप म्हणजे कॉन्कर केले, खूप लोकांनी त्या मस्जिदला कॉन्कर करून आपल्या ताब्यात घेतल्या. मग त्यानंतर सलाहुद्दीन अय्यूबी याच्या जमान्यात पुन्हा जे कॉन्कर करून ते मस्जिद अक्सा मुसलमानाच्या ताब्यात आलेले. पण त्याच्या आधी मी हे तुम्हाला सांगते की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे जे खलिफा होते, दुसरे खलिफा उमर रझियल्लाहु अन्हु, ते त्यांनी जेव्हा सैन्य पाठवलेले फलस्तीनला, तर तिथल्या लोकांनी स्वतः उमर रझियल्लाहु अन्हुच्या हातात त्या चाव्या दिल्या आणि कहा की तुम्ही हे ताब्यात द्या. आमच्या ग्रंथात लिहिलेलं आहे की अशा अशा माणसाला चाव्या द्यायच्या ज्यांचे हे विचार असतील. मग ते आमच्या ताब्यात आले. त्याच्यानंतर ते ताब्यात होते, पण कधी हिटलर, कधी त्याच्या आधी पण लोकांनी त्यावर कॉन्कर केले आणि ते लढाईचा एक कारण होऊन कधी ते दुसऱ्या समुदायाकडे, कधी मुसलमानाकडे जात राहिली. मग आता इराणचे जे इमाम खुमैनी होते त्यांनी हे संकल्प केला की ही मस्जिद अक्सा आमचा पहिला किबला आहे आणि आम्हाला ते घ्यायची आणि आम्हाला त्याच्यावर खूप प्रेम आहे. मग त्यांनी संकल्प पूर्ण माणसांना, पूर्ण मुस्लिम बांधवांना दिला की आपण ह्याला परत घेऊया. आणि त्यासाठी त्यांनी शेवटच्या जुमाला, शेवटच्या शुक्रवाराला जे आहे ना, आम्ही सर्व मुस्लिम बांधव हे प्रकल्प करतो की आम्ही आमची मस्जिद अक्सा घेऊन मुक्त करूया. तर रमजानशी आणखीन एक गोष्ट संलग्नित आहे डॉक्टर परवेज मांडवीवाला, की एक विशेष नमाज असते. म्हणजे 5 वेळेचे जे नमाज असतात तर ते तर नमाज पडतच असतात. त्याच्या व्यतिरिक्त एक शेवटी रात्री उशिरा दररोज एक नमाज पडली जाते आणि त्या नमाजला तरावी म्हटलं जातं की तरावीची नमाज. तर तो काय प्रकार असतोय? बघा, 5 वेळाची नमाज तर असतेच, ते सगळ्यांना माहीत आहे, आमच्या दर्शकांना पण माहीत असेल. त्यातली जी शेवटची नमाज असते रात्रीची इशाची नमाज, त्याच्यानंतर तरावीची नमाज होते. आणि तरावीच्या नमाजमध्ये विशेष हे की पूर्ण कुराण याचं पठण केलं जातं. म्हणजे असं जी गोष्ट आढळली की रमजान हे कुराणची ॲनिव्हर्सरी आहे, ठीक आहे ना. तर आम्हाला ते पूर्ण रमजान कुराणशी एवढं संबंध आहे त्याचं की ते रात्रीची जी नमाज असते त्यात ती पूर्ण रमजानमध्ये म्हणजे 30 दिवसात ते कुराण संपवली जाते. आणि एक विशेष इमाम बोलावला जातो ज्याला पूर्ण कुराण पाठ असेल, पूर्ण पाठ असते. पूर्ण त्यांना पाठ असते, बायहाट असतो. आणि ते थोडं करून रोज रात्री थोडं करून 25 दिवसात किंवा 27 दिवसात किंवा 30 दिवसात ते पूर्ण कुराण कंप्लीट करतात. किती पठण केला जातो सर्वसामान्यपणे एका दिवशी? 30 भाग करून. अच्छा, म्हणजे एक खंड 30 खंडात जर तुम्ही त्याला हे केलं, डिस्ट्रीब्यूट केलं, तर सुमारपास एक खंड रोज जर आम्ही पठण केलं तर ते इमाम वाचतात आणि लोक ऐकतात. आणि जे कुराणचं पूर्ण जे संदेश आहे मानव जातीसाठी ते वाचलं जातो, ऐकलं जातो आणि त्याचं एक रिव्हिजन होतो. आणि वर्षानुवर्ष ते रिव्हिजन होत त्या लोकांमध्ये, सगळ्या लोकांमध्ये त्याचे संस्कार होतात. ते मेसेज आमच्या मनात, आमच्या हृदयात जातो. आणि मग कुराणची जी संकल्पना आहे की एक चांगला समाज निर्माण व्हावं, त्याची आम्हाला एक कल्पना किंवा एक इन्स्पिरेशन आम्हाला मिळतो. ही असते तरावीची एक स्पेशल नमाज. त्यात पूर्ण कुराण वाचलं जातो, ऐकलं जातो आणि त्याच्यावर एक निश्चय केला जातो की आम्ही कुराणच्या संदेशाला आता समाजात आम्ही कायम करू म्हणून. मी अरबीमध्ये वाचले जातं ना ते सगळं, म्हणजे त्या लोकांना ते कळत नसेल तर ते त्यानंतर समजावून सांगितलं जातं असं लोकांना? अरबीमध्ये बघा, आम्ही भारतात राहतो, ठीक आहे ना. आम्हा सर्वांना अरबी येत नाही, समजून येत नाही. ज्यांना समजते तर ठीक आहे, ज्यांना समजत नाही
आता आपण महाराष्ट्रात राहतो, आमच्या लोकांना हिंदी येते किंवा मराठी येते किंवा उर्दू येते, तर जे इमाम असतात ते नमाज नंतर आज काय आम्ही वाचन केलं, आज काय पठण केलं, त्याचा संक्षेप सारांश उर्दूमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये स्थानिक भाषेत लोकांना समजून सांगतात. बघा आज आम्ही कुराणमध्ये जे काय वाचलो त्याचा सारांश हे आहे आणि त्याचं एक मेसेज हे आहे तुमच्यासाठी. तर ते पण एक चांगलं परिणामकारक होतो. तर लोकांना समाज प्रबोधन आहे ते. हो. आता आपण एक विश्रांती घेऊया, परंतु तुम्ही कुठे जाऊ नका. परत येतोय आम्ही या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे ईद मुबारक. इन्नस्सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता. परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आपण चर्चा करतोय या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे ईद मुबारक. खूपच सुंदर उपक्रम आहे तो. खरं म्हणजे हा पूर्ण रमजान महिना, जसा सांगितलं मी आधी की समतेचा महिना आहे आणि खरं म्हणजे भूक काय असते गरिबांची त्याची जाणीव करून देणार आहे उपवासाच्या माध्यमातून. तर त्यांच्या गरिबीची पण जाणीव करून देणार आहे आणि त्यांना काही दानधर्म देखील या महिन्यामध्ये केला जातो, जसं ज्याला जकात म्हटलं जातं. तर डॉक्टर फरीदा अख्तर, तुम्ही आम्हाला सांगा की हा जकात नावाचा काय प्रकार आहे? इस्लामिक स्तंभाचा हा चौथा स्तंभ आहे. म्हणजे 5 जे पिलर्स आहेत. स्तंभ आहे. हा 5 पिलर्स ईमान, नमाज, रोजा, जकात आणि नमाज, रोजा आणि जकात आणि हज. जकात म्हणजे त्याला आपण धार्मिक कर पण म्हणू शकतो आणि हे खास गोरगरिबांसाठीच आहे. प्रकार असा आहे की पूर्ण वर्षात तुमची बचत जेवढी आहे त्याचा 2.5% 2.5% आपण जकात म्हणून काढतो. म्हणजे ते कोणाला दिली जाते त्याचे पण आम्हाला उपचारण कुराणमध्ये दिलेलं आहे. सगळ्यात पहिले तर गोरगरिबांना आणि फकीरांना, म्हणजे ते लोक तुम्हाला मागतात पण आणि तुम्हाला त्यांना बघायचं आहे की कोण कोणाच्या घरात चुला जलत नाही, कोणाला त्रास आहे, कोणाचे बिल भरले जात नाही आहे, त्यांना आपण शोधून त्यांना जकात द्यायची. दुसरं म्हणजे एक वाटसरू म्हणजे मुसाफिर, प्रवास करणार. तो स्वतःच्या घरामध्ये श्रीमंत असला तरी समजा त्याचे पैसे चोरले गेले किंवा हरवले तर त्याला पण आपण जकात देऊ शकतो. तिसरं म्हणजे गुलाम किंवा असे आरोपी जे विनाकारण कैद आहेत त्यांना सुटका देण्यासाठी आपण जकातचा वापर करू शकतो. कॉन्ट्रॅक्ट लेबर पण काही लोक कॉन्ट्रॅक्ट लेबर त्यांना पण ती सुटका करू शकतो. मग ईश्वरी मार्गात पण आपण हे जकात वापरली जाते. आणि तिसरं म्हणजे आणि शेवटचं म्हणजे की कर्जदारांचे कर्ज पण आपण दूर करू शकतो. म्हणजे आपण बघतो की शेतकरी वगैरे कर्जामुळे काय करतात, आत्महत्या करतात. मग ते कर्जदारांची ते आपण ती जबाबदारी घेऊन ते कर्ज त्यांचे फेडले गेले की ते आत्महत्या ते करणार नाही. मग हे जकात म्हणजे असं 2.5% वाटते पण वर्ष झाला त्या वर्षातच काढावी लागते. पण रमजानमध्ये ते लोक जास्त काढतात कारण त्याचे महत्त्व वाढते. म्हणजे तुम्हाला ते त्याला पुण्याई जास्त मिळते म्हणून जकात आपण काढतो. तर जकात हे 2.5% म्हणजे आता असं वाटतं की सार्वजनिक तरी पण आपण काढू शकतो आणि वेगवेगळी पण काढतो. सार्वजनिक काढलं तर त्याचं महत्त्व किंवा त्याचं परिणाम किंवा त्याचं इम्पॅक्ट जास्त होतं आणि प्रत्येक लोकांना ते पुरी पडते. तर असं हे जकातचं आणि ते जकात गोळा करणाऱ्यांना पण आपण हे जकातचे देऊ शकतो. असं बघा, पूर्ण रमजानमध्ये आम्ही जे रोजा पण ठेवतो, पूर्ण रमजान आत्मशुद्धीकरणचा महिना आहे, ट्रेनिंग पिरियड आहे. रोजामध्ये आम्हाला जे समजून येतो की आम्ही स्वतःची चिंतन कसं करावं, शुद्धीकरण कसं करावं. तसंच तुम्ही पाहिलं ना तर माणसाला जे माल संपत्तीचा जे मोह असतो त्याची पण शुद्धीकरण करणे खूप गरज आहे. आमच्या हृदयात, आमच्या मनात मालचा हाव खूप जास्त असतो. तर आम्ही आमच्या कमाईमधून 2.5% जर गोरगरिबांना दिलं तर त्याचं पण शुद्धीकरण. आणि जकात तुम्हाला कौतुक वाटणार की जकात हा शब्द आहे त्याचा अर्थ शुद्धीकरण असतो. म्हणजे आम्ही लोकांना, गोरगरिबांना पैसे देतो तर त्यांचा भला होतो पण आमचा पण भला होतो. पुण्य पण मिळतो आणि आमची शुद्धीकरण होते, आमच्या हृदयाची शुद्धीकरण होते. तर आमच्या व्यक्तित्वाची, आमच्या हृदयाची सगळी शुद्धीकरणचं हे पूर्ण महिना आहे रमजानचं. आणि त्याचाच आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही ही ईदचा खूप धन्यवाद. फार मोलाचं मार्गदर्शन, फार मोलाची माहिती सांगितली आपल्या दोन्ही पाहुण्यांनी. मी आपलं जे आहे ते खूप आभार व्यक्त करतो.
सह्याद्री दूरदर्शनतर्फे की डॉक्टर परवेज मांडीवाला तुमचं पण आणि डॉक्टर फरीदा अख्तर तुमचं पण की खरंच अशा प्रकारे जर माहिती घेतली तर आपला आनंद हा द्विगुणित होत असतो. अशा प्रकारे जी माहिती आमचे जे मुस्लिमेतर बांधव आहेत त्यांनी त्यांच्या उत्सवाच्या वेळेस त्यांच्या सणासुदीच्या वेळेस या इथे मुस्लिम बांधवांना दिली गेली पाहिजे आणि मुस्लिम बांधवांनी देखील कुराणाविषयी रमजानविषयीची जी पार्श्वभूमी वगैरे ती इतरांनी सांगितली पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा विचारांची देवाणघेवाण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मता या इथे स्थापन होईल. यासाठी तर डॉक्टर परवेज मांडीवाला हे जिथं काम करतात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर त्यांनी तर एक टोल फ्री नंबर दिलेला आहे 1800-572-3000 की त्याच्यावर जर प्रश्न केला तर ते उत्तरही याविषयी देऊ शकतात. इतकी सुंदर माहिती आहे. अशा प्रकारे जेव्हा विचारांची देवाणघेवाण होईल जेव्हा साहित्यांची देवाणघेवाण होईल जे मराठी भाषेतलं कुराण जे आहे ते इतरांनी वाचावं आणि इतर भाषेतलं त्या इतर धर्माचं जे कुराण आहे ते साहित्य आहे ते मुसलमानांनी वाचावं. जेव्हा अशा प्रकारे विचारांची देवाणघेवाण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं मनोमिलन होईल, ईद मिलन होईल. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा ईदच्या सदिच्छा. ईद मुबारक. धन्यवाद.